मक्याची कंस एका शेतातून निघाली पूर्ण भरलेली की 50 क्विंटल मका झाला. 25,000 कंस पाहिजे. 200 ग्रॅम कमीत कमी येतच. होता. 14 लाईनीचं कणीस कमीत कमी असतं. त्याचं पण गणित सांगतो. 14 लाईनीचं कणीस कमीत कमी असतं 14, 16, 18. तुम्ही जर 10 कंस आता कुठल्याही कोणाकडे पडले असतील, आता जरी घरी जाऊन मोजले, तर तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 कॉब असे दिसतील ज्याच्या लाईनी ह्या 14 आहेत. 7 ते 8. 2 कंस असे दिसतील ज्याच्या लाईनी 16 आहेत. एखादच कणीस असं असेल ज्याच्या लाईनी 12 आहेत. एखादच. म्हणजे रेशो 14चा मिळतो. 40 ते 45 दाणे कमीत कमी असतात. 14 गुणिले 40, 14 चोक 56, 560 दाणे. जर तुम्ही वजन केले मक्याचे 500 दाण्यांचं वजन केलं तर 222 ग्राम वजन. हे सगळं मी पाठ होऊन गेलेलं माझं. मक्यासारखं कणीस, कापसासारखं पीक किंवा केळी, पपई याच्या झाडांची संख्या काढणं हे सगळे आता सांगायला लागले. कांद्यात किती झाडं बसतील, किती झाडं आहेत आता तुमच्या शेतात, हे मी फक्त 2 मिनिटात सांगू शकतो. तुमच्या शेतात उभं राहायचं 2च मिनिट. किती कांद्याची रोपं तुम्ही लावली. आणि हे काम मी गेल्या 24 वर्षापासून करतोय. झाडांच्या संख्येवरच उत्पन्नाचं गणित आहे. कुठलंही पीक कुठलंही पीक घ्या. मला कसं आहे ते त्याचं एक छोटस गणित मानतो. व्हरायटीज आणि म्हणजे आमची खासियत काय माहिती का, तुम्ही बघा आता मी किती कंपन्यांची औषधं सांगितली. सगळ्या कंपन्यांची औषधं, सगळ्या कंपन्यांची बियाणं, सगळ्या कंपन्यांची खतं सगळं रिकमेंड करतो. असं नाही की आमचंच घ्या. जे आमच्याकडे आहे ते सुद्धा, जे नाहीये ते सुद्धा. मी सगळ्या कंपन्यांचं जे चांगलं आहे ते मी रिकमेंड करतो. ते सुद्धा रायटिंग मध्ये. असं कोणीच करत नाही. मक्यात गुरुमंत्र काय, आपण डायरेक्ट गुरुमंत्रावर बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, ह्या कणसाचं जे वजन आहे आता ते आपल्याला याच्यात दिसत नाही, 212 ग्राम आहे इथे लिहिलं आहे. म्हणजे आतली जी बिट्टी आणि दाण्याचं वजन 212 ग्राम आहे. जर आपण मधल्या बिट्टीचं वजन केलं तर 25 ग्राम आहे. म्हणजे सरासरी 190 ग्राम 200 ग्रामचं एक साधं कणीस येतं. 14 ओळींचं कणीस आणि 40 ते 42 दाणे. ठीक आहे. नारंगी रंगाचा मका जर असेल तर त्याचं वजन थोडंसं जास्त असतं. जितका कलर पिवळा तेवढं वजन कमी, जितका कलर नारंगी तेवढं वजन जास्त असतं. ठीक आहे. आता हा डायरेक्ट मक्याचा आहे ना, रिसर्च पेपर आहे असं तुम्ही सांगा. नीट वाचा तुम्ही. उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या प्रति एकर मिळण्यासाठी लागवड करताना नियोजनबद्ध लागवड करणे आवश्यक आहे. इथे चुकायचं नाही. लक्ष्य 50 क्विंटलचे गाठण्यासाठी आपल्याला एक गणित समजून घ्यावं लागेल. मक्याच्या एका कणसापासून जास्तीत जास्त 200 ग्राम दाणे मिळू शकतात. एका कणसापासून किती मिळतील? ज्यांना ज्यांना 3-3 कंस दिसतात यांनी हुरळून जायचं नाही. मक्याला 3 कंस नाही 6 कंस येतील. भरत एकच. कांद्याला तुम्हाला सगळ्यात जास्त कंस दिसतील. का? कारण की त्याला एरिएशन पूर्ण आहे. जसं जसं तुम्ही मध्ये जाल तसं तसं सिंगल क्रॉपची झाडं तुम्हाला दिसतील. सुरुवातीला येताना 2-3 येतात, पण जेव्हा कणीस मोडायला बाई जाते तेव्हा एका झाडावर एकच कणीस मोडते. दुसरे कुठे चालल्यावर म्हणजे सुकून जातात. जसं ऊसाला 40 फूट येतात आणि ऊस तोडायला लेबर गेलं की 4च ऊस तोडतो. मग ते जे 32-33 फूट ते रिवर्स होतं. ठीक आहे. तर म्हणून मी 200 ग्राम या ठिकाणी पकडले. एका एकर मध्ये 50 क्विंटल उत्पन्न मिळण्यासाठी किती कणस लागतील? 200 ग्राम एका कणसापासून मिळणार आणि आपल्याला उत्पन्न किती पाहिजे? 50 क्विंटल. मग किती कणस लागतील? 50 क्विंटल म्हणजे 5000 किलो. बरोबर आहे. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. तर 50 गुणिले 100 म्हणजे 5000. 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. आता पहा मी याला ना ग्राम मध्ये कन्वर्ट करतो. 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्राम. बरोबर. तर मग 50 क्विंटल म्हणजे 5000 किलो गुणिले 1000, 50 लाख ग्राम आपल्याला उत्पन्न आलं पाहिजे. किती ग्राम? 50 लाख ग्राम. आता 50 लाख ग्राम भागीला एक कणीस किती आहे? 200 ग्रामचं. तर 50 लाख ग्राम भागीला 200 जर तुम्ही केलं 25,000 रोप आपल्याला प्रति एकर पाहिजे. म्हणजेच 25,000 कंस आपल्याला. 25,000च्या वर रोपही नको, कंसही नको. ठीक आहे. 25,000 रोपे प्रति एकर येण्यासाठी आपल्याला कुठल्या अंतरावर लागवड करावी लागेल? आता 200 बियांचं जे वजन आहे, हे बियाण्याचं वजन मी केलेलं आहे, हे 61.2 ग्राम आहे.
एक बीचं वजन हे साधारणतः 0.3 ग्राम आहे. एकरी रोपांची संख्या 25,000 गुणिला 0.3 ग्राम म्हणजे 7,500 ग्राम म्हणजे 7.5 किलो. म्हणजे 25,000 रोपांसाठी किती बियाणं पाहिजे आपल्याला? म्हणजे इथे अर्धा किलो बियाणं पण आपण वाचवतो. लोक 8 किलो 9 किलो गरज नाही. 10 एकर मका गुणिले अर्धा किलो तरी 5 किलो मका वाटला. म्हणजे एक बॅगचे पैसे वाचले 1,600 रुपयाची बॅग आहे मिनिमम. हा म्हणजे पैसे वाचवतोय प्रत्येक ठिकाणी. ते वाचणं जाऊ द्या, हे जर केलं तरच एवढे रोप मिळतील. आणि घाण काय होते, तुम्ही 40,000 रोप लावता, हे जे 15,000 एक्स्ट्रा तिथे आणि तो खादाड एकदम तो इतका ओढून घेतो की तो जेव्हा 15,000 एक्स्ट्रा त्या ठिकाणी जाईल तर तो 25,000ला सुद्धा शॉक करेल. म्हणजे तिथे आपल्याला कधीच अपूर्ण भरणंच नाही, वरचे दाणेच न भरणे, लाईनी कमी होणे ही अडचण. याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात बेस्ट अंतर 2 बाय 9 इंच, 2 फूट म्हणजे 24 इंच बाय 9 इंच. 9च्या आत 1 इंच आला चालेल, 9च्या वर पाव इंच पण निघाला, पाव इंच पण. म्हणजे हे असं काम आहे ना ज्याला आपण म्हणतो घर बांधण्यासारखं, लाईन दोरी काटकोना. तुम्ही पुढचं किती वायफळ खर्च कराल काही उपयोग नाही का, शून्य. तो तुम्ही थोडासा कमी करा. पण 9 बाय 2 म्हणजे 9 बाय 2, 2 फूट बाय 9 इंचावर एक बी परफेक्ट लागली पाहिजे उगण्यासारखी. ते अशी लावा की उगेल, नाही तर वरच पडली आहे मग ते टोकन वाकडच झालं, लाईन तिरपी तारपी आहे. अहो 6 इंच जर तो ट्रॅक्टरवाला सरकून गेला तर प्रत्येक याच्या मागे किंवा 1 इंच जर प्रत्येक फेऱ्याला तो जर सरकला तर किती झाड कमी होतील? 10 एकर. म्हणजे हे किती इम्पॉर्टंट काम. या पद्धतीने किंवा दुसरी सगळ्यात बेस्ट जी आता तुमच्याकडे तुम्ही ड्रिपवर गेली, 4 फुटाचं ड्रिप आहे एकदम परफेक्ट. आता ते 4 म्हणजे कसं आहे, ते सब लाईन पासून 4 ते शेवटच्या टोकाला बी 4 पाहिजे, किती ते 4.5 पडतो मध्येच. म्हणजे माझं याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की इथे तुम्ही म्हणजे इंचचा हिशोब आहे. हे जर तुम्ही केलं 9 बाय 6 इंच गॅप, 9 इंच आणि 4 फुटावर लॅटरल, तर तुमचं रोपांचं कॅल्क्युलेशन इतकं परफेक्ट बसतं. 2 फूट बाय 0.75, 9 इंच म्हणजे पाऊण फूट, 1.5 स्क्वेअर फूट मध्ये एक झाड, 43,560 भागीला 1.5 स्क्वेअर फूट, तुम्ही 29,000 रोपं लावता. यातले आपण 10% रोप, 10% सीड उगलं नाही, उगल्यानंतर मेलं, बांधावर मेलं, म्हणजे साधारणतः 3 ते 3,500 आपण मॉर्टिलिटी पकडतो. 10% जी नॅचरल आहे. पाऊस पाणी कमी जास्त झालं, पाऊसच नाही पडला तिथे थोडा कमी जास्त झाला, उगवण कमी झालं, 10% आपण मॉर्टिलिटी पकडली. म्हणजे 3,000-4,000 झाडं आपल्याकडे मॉर्टिलिटीसाठी आहे. 29 पैकी 4 गेले, 3 गेले तरी 25-26 एवढी झाडं आपल्याला मिळाली. आणि ही जर मिळाली पॉसिबलच नाही तुम्ही 50 क्विंटल देऊ शकता. आता इथे जर तुमच्याकडे व्हरायटी दमदार आहे, ताकदीची व्हरायटी, तर मग ती 60, 65, 70, 75 पण गाठू शकते, आरामशीर गाठू शकते. व्हरायटी दमदार. व्हेरायटी बद्दल बोला नाही, व्हरायटीत आता बघा सिंजेंटाची 6802 एक चांगली व्हरायटी, ॲडव्हान्टा 759, ॲडव्हान्टा 751 चांगली व्हरायटी, पायनियर 3396 चांगली व्हरायटी. आम्ही एक बाजीराव नावाचं वाण आहे, आता तुमच्या भागात बऱ्याच ठिकाणी दिलंय आम्ही. यावर्षी आम्ही 4 वर्षापूर्वी दिलं होतं, मध्ये 3 वर्ष प्रोडक्शन त्याचं झालं आणि यावर्षी 8 टन बियाणं फक्त दिलं. तुफान वाण आहे, म्हणजे 50 येऊ शकत नाही इतकं दमदार वाण. ते जर मिळालं ते तुम्ही वापरा. बाजीराव म्हणून एक आहे, ते 6802, बाजीराव 3396, 759, 751. अजून हायटेक मध्ये एक 2 चांगल्या व्हरायटीज आहेत. मैपूचं एक चांगलं वाण आहे 3354, ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे हे बेस्ट वाण आहे. हे बघा पायनियर, सिंजेंटा आणि निकाल म्हणजे बायर, हे मक्यामधले बाप लोक आहेत. यांच्याकडे जगातल्या सगळ्यात जास्त, आणि ॲडव्हान्टा पाईपलाईन्स आहेत म्हणजे ब्रीड्स आहेत. हे जे काढतात त्यातल्याच लाईन इतर लोक वापरतात. म्हणजे आम्ही त्यातल्याच लाईन घेऊन व्हरायटी डेव्हलप करतो. व्हरायटी डेव्हलप करणं म्हणजे कसं आहे माहिती का, कारागिरीचं काम आहे. म्हणजे कुठला मेल कुठला फिमेल, त्यातनं जो मुलगा तयार होईल त्याचं परत कुठे क्रॉसिंग करायचं, हे ज्याला जमलं तो बेस्ट व्हरायटी तयार करतो. ठीक आहे, हे हा मूळ मंत्र आहे.
फक्त इथे मग आपल्या व्हरायटीने माती निघाली पाहिजे. म्हणजे आपली व्हरायटी अशी कुचकामी निघाली की तिच्या दमच नव्हता, मग तो 30 वर 25 वर आटून जातो. पण जर इथे तो जर घोडा चांगला असेल तर तुम्ही 50 क्विंटलच्या आत येऊ शकता. आणि याचं पण तुम्हाला ज्या पिकाचं शेड्यूल पाहिजे ना, फक्त मला ते पिकाचं नाव टाकायचं मका, लगेच तुम्हाला वेळापत्रक येईल मराठीवर. आणि सगळे हे सगळं दिलेलं असतं त्याने. ते प्रिंट काढून आणायचं, कागद पेन घ्यायचा, शांततेने फक्त अर्धा तास बसायचं आणि एक एक शब्द वाचून काढायचा मराठीत. अर्ध्या तासाच्या वर वाचायला वेळ लागणार नाही. एकदा ते वाचलं ना तुम्ही की मी हे बारीक बारीक मुद्दे त्याच्यामध्ये लिहिलेले तुम्हाला इथे सांगतो. असं प्रत्येक पिकाचं तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही प्रॉडक्ट वापरलाच पाहिजे असा कुठलाच त्याच्यामध्ये आग्रह नाही. एवढी जरी माहिती मिळाली की तर कुठला प्रॉडक्ट सांगितला की मी तुम्हाला, तुमचं उत्पन्न इथेच वाढतं. 7.5 किलोच्या वर बियाणं आपल्याला लागणार नाही. 25 ते 29,000 झाडं आपल्याला पाहिजे. ट्रॅक्टरने इथे बसतील का? नाही बसतील. ट्रॅक्टरने बसतच नाही. ट्रॅक्टरने पेरणीच नाही करायला पाहिजे कुठल्याच पिकाची पेरणी नाही करायला. एक तर टोकन यंत्र, ऑटोमेटेड टोकन यंत्र पाहिजे. मानव चालित असो, ट्रॅक्टर चालित असो, पण त्याचा दाना जो पडणार तो आपण सांगू त्या अंतरावरच पडणार. काय तो 6 इंच पाहिजे, 9 इंच पाहिजे, त्या अंतरावर त्या खोलीवर तो पडला. सोयाबीन पण तसंच, हेच मेथड. सोयाबीन मध्ये पण इतकेच झाड आपल्याला